संघ विजेल तो मेगा फायनल ग्रँड फिनाले मध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखल होईल। दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना आहे। जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल। प्रथम आणि द्वितीय क्रमांक चषकावर नक्कीच नाव करू शकतो। सामना चालू करायचा आहे। पहिला चेंडू टाकण्यास सज्ज दिनेश तो आधीच असा मारायचा। पहिला चेंडू टाकण्यास सज्ज, गोलंदाजच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय तो दिनेश तो आधीच असा मारत असेल। सुरेख चेंडू मध्ये हवेमध्ये वन साइडला सुरेख झेल टिपला गेला आणि पहिला गडी बाद होतोय अजितच्या रूपामध्ये। सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं आणि इथं मध्ये झेल टिपला गेला। इथे मात्र टिपलाय जेनं अजितचा इथं संपलाय खेळ। अजितची खेळी इथं मग संपुष्टात आलेली आहे। अजित मध्ये निराज भावनी तंबूच्या आश्रयाला गेलाय। पहिला विकेटचा पहिला चेंडूवरती प्रहार केला होता अजितने। पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद होतं अजित। आता मग नवीन बॅटर मैदानात अक्षय सिद्धार्थी महत्वपूर्ण फलंदाजी असलेली जोडी। आता मग स्ट्रायकर आणला अक्षय। पहिल्या चेंडूवर पहिलाच हादरा बसला कर्जी गवळवाडी संघाला। पुन्हा सामन्यास सुरुवात। गोलंदाजच्या ट्रॅक वरती सज्ज गोलंदाज दिनेश तो अक्षय असा मारा असेल। चेंडू मात्र पुन्हा एकदा फिरकावून दिला, पाहूया। दोन धावसंख्या सहजरित्या पूर्ण। संघाची धावसंख्या मात्र 2 अंका पोहोचते। धावांचा इथं मात्र श्री गणेशा होतोय दोन्ही अंकाने। पुन्हा एकदा सज्ज झाला दिनेश टू अक्षयचा मारा असेल। अक्षय आणि सिद्धार्थी महत्वपूर्ण जोडी, नक्कीच धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश प्राप्त करणारी जोडी आहे। अक्षयला आणि सिद्धार्थला नक्कीच चौकार षटकांच्या आतिषबाजी नक्कीच करावी लागेल। पुन्हा एकदा सज्ज झालाय तो दिनेश गोलंदाजीच्या मार्कवर। चेंडू मात्र हवेमध्ये, पाहूया। आणि 2 धावसंख्या पूर्ण केल्या संघाची। पुन्हा धावसंख्या 2च्या पटीने वाढली। धावसंख्या 4 या अंकावरती। महत्वपूर्ण सामना आहे। जो संघ विजयी होईल अंतिम फेरीमध्ये अर्थात ग्रँड फिनाले मेगा फायनल मध्ये दाखल होईल। चेंडू मात्र वन साइडला ढकलून दिला, कार्पेटर मात्र खेळून काढला चेंडू। इथे मात्र गडी मात्र बाद होतोय अक्षय। विकेटचा दुसरा विकेट बदल, दुसरा गडी मात्र बाद होत अक्षयच्या रूपामध्ये। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये मात्र गडी बाद होतोय। स्पीडअप घ्यायचा मित्रांनो। नवीन बॅटर मैदानात दाखल गणेश। कर्जी गवळवाडी संघाचा कर्णधार मैदानात दाखल गणेश। आता म्हणजे स्ट्रायकर एंडला सिद्धार्थ, नॉन स्ट्राइक एंडला गणेशला आणि सिद्धार्थला धावांचा डोंगर नक्कीच उभा करावा लागेल। आता मध्ये या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती। पुन्हा एकदा सज्ज झाला तो दिनेश टू सिद्धार्थ मारा असेल। सुरेख चेंडू मात्र फायनल क्षेत्रामध्ये मारण्याच्या नादामध्ये केवळ 1च धावसंख्या प्राप्त केली। संघाची धावसंख्या होते 6 या अंकावरती। दिनेश मात्र जखडून ठेवलाय फलंदाला। सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज दिनेश। कारण दोन्ही संघासाठी हा महत्वपूर्ण सामना आहे। जो संघ विजय होईल तो पुढील अर्थात अंतिम फेरीमध्ये दाखल होईल, ग्रँड फिनालमध्ये मेगा फायनलमध्ये दाखल होईल। दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण सामना आहे। पुन्हा एकदा दिनेश टू गणेशचा मारा असेल।
अशा रीतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते 6 या अंकावरती. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या. सुरेख गोलंदाजी केली गोलंदाज दिनेशने. आता मात्र अंतिम षटक घेऊन आला येतो गोलंदाज जगदीश. जगदीश तो सिद्धार्थ असा मार असेल. खूपच आपटून टाकलाय चेंडू. उजव्या इष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू. पंच दोनात समांतर करतायत. वाईटच्या रूपात धावसंख्या मिळते आव्हांतर आणि आव्हांतर संघाची धावसंख्या पोहोचते इथे 7 या अंकावरती. पुन्हा सज्ज गोलंदाज जगदीश. जगदीशला मला सुरेख गोलंदाजी करावी लागेल. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो काय. सुरेख झेल टिपला गेला मात्र इथं सिद्धार्थ केले मात्र संपूर्ण शेवटच्या क्षणी मात्र चेंडू मात्र हातातून निसटणार का. पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतला आणि चेंडू तिसऱ्या विकेट पतन झाले. इथं मात्र सिद्धार्थ केले मात्र संपुटात आले. एक उत्कृष्ट बॅट्समॅन सिद्धार्थ मात्र निराज भावने तंबूच्या आश्रयाला. इथे मात्र तुंबाड कदमवाडी संघ प्रत्येक झेलमध्ये टिपण्यामध्ये शतरक्षक माहीर आहे इथे आणि सुरेख झेल टिपला गेली शेवटच्या क्षणी. चेंडू सुटणार इतक्या पुन्हा एकदा हात टाकला आणि पुन्हा एकदा झेल टिपला गेला. इथे मात्र सिद्धार्थ खेळी मात्र संपुट आली. धावसंख्या पोहोचते 7 या अंकावर. तिसरा गडी बाद 7. आता मग नवीन बॅट्समन मैदानात दाखल. रोशन नवीन बॅट्समन मैदान दाखल. स्ट्रायकर रोशन. नॉन स्ट्राईकला आहे तो गणेश. चेंडू मात्र हवेत. मग पाहूया पुन्हा एकदा झेल होतो काय. पुन्हा झेल टिपला गेला. इथं मात्र चौथा विकेट पतन. चौथा गडी मात्र बाद होतोय. बॅक टू बॅक. दुसरा गडी मात्र बाद होतो. सुरेख झेल टिपला गेला. इथे मात्र रोशनची मात्र खेळी इथं संपुट झाली. आता इथं गोलंदाज जगदीशला हॅट्रिक संधी आहे. कोणार आहे रे. मला तर नाही दिसत आहे. आर्यन आहे काय. 7 नंबर आहे. 7 नंबर आहे. कोण आहे. 7 नंबर. आदित्य मैदानात दाखल. हॅट्रिकची संधी प्राप्त होते का पाहूया. गोलंदाज जगदीशला. स्ट्रायकर यांना आदित्य. नॉन स्ट्राईकला गणेश. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली जगदीशने. जखडून ठेवलंय फलंदाजाला. इथे मात्र थोडासा चेंडू गेला सीमा रेषेबाहेर. येतोय चौकार. चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 11 या अंकावरती. सुरेख चेंडू टाकला होता परंतु बॅटची कट घेऊन चेंडू सरळ सीमा रेषा पार गेला. येतोय चौकार. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली होती परंतु या चेंडूवर मात्र चौकार आला. खरोखरच नशिबाने साथ दिली गणेशला. गणेशच्या बॅटमधून झाला चौकार. पुन्हा एकदा एक धावसंख्या घेतली 22च्या रूपाने. धावसंख्या पोचते 12 या अंकावरती. आता मात्र या षटकामधला केवळ 2 चेंडू शिल्लक. पाहूया आता मात्र स्ट्रायकर आणलाय तो गणेश. नॉन स्ट्रायकर आणलाय तो आदित्य. स्वतः कर्णधार स्ट्रायकर आणला गणेश. गणेशला मात्र येणाऱ्या 2 चेंडू चौकार षटकांच्या हातीची बाजी नक्कीच करावी लागेल.
चेंडू मात्र ऑन साइड मारला होता पण सुरेख क्षेत्ररक्षण केलं. इथं मात्र गडी मात्र बाद होता. आदित्य दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण गडी मात्र बाद झाला. चौथं विकेटचं पतन होत आहे. धावत होतो तो आदित्य 13 या अंकावरती. आता मला शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र आले तर वैभव. अंतिम चेंडू टाकणे सज्ज गोलंदाज जगदीशने मात्र सुरेख गोलंदाजी केली होती. पहिल्या दिनेशने मध्ये 6 धावा दिल्या. आता मग जगदीश पर्यंत 7 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या बघते 13 या अंकावर. अंतिम चेंडू टाकणे सज्ज गोलंदाज जगदीश. पुण्यात हलक्याचा मारला चेंडू मात्र 1 धावा घेतली पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. अश्विन 2 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या होते 15 या अंकावरती. 16 धावसंख्या टू कर्जी गवळवाडी आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. आणि तुंबाड कदमवाडी नंबर 1 आपण सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचं आहे. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. कर्जी गवळवाडी क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. अजून आपल्याला सामना अंतिम सामना पार पडायचा आहे. कर्जी गवळवाडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. कर्जी गवळवाडी क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. कर्जी गवळवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा सामना झाल्यानंतर चौगुलेवाडी आपण सज्ज आहे. कॅप्टन्स या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर आपला अंतिम सामना असेल. 12 चेंडू 16 धावसंख्येचं आव्हान. पाहूया कोणता संघ विजय होतो. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने तुंबाड कदमवाडी संघाने नंबर संघाने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. आता पण त्यांना चांगल्या पद्धतीची फलंदाजी नक्कीच करावी लागेल. तसेच कर्जी गवळवाडी संघाला चांगल्या पद्धती गोलंदाजी करावी लागेल. जखडून ठेवायला लागेल. 12 चेंडू 16 धावसंख्येचं आव्हान असताना कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल तर आपला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकतो. दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण सामना असेल. जो संघ विजय होईल तो अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल ग्रँड फिनालमध्ये दाखल होईल. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आहे. कर्जी गवळवाडी संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कर्जी गवळवाडी तुंबाड संघ आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचा आहे. विकास आणि जगदीश सलामी जोडी मैदानात दाखल. ज्या जोडीने आतापर्यंत आपल्या खांद्यावर जबाब देऊन आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल केली. पाहूया कोणता संघ विजय होतो. एका बाजूला तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघ, दुसऱ्या बाजूला कर्जी गवळवाडी संघ. कोणता संघ विजय होतो पाहूया. काय करताय काय बिघडताय. 12 चेंडू 16 धावसंख्येचं आव्हान. पंचांना विनंती करतो तोडीच सामना चालू करायचा आहे. गोलंदाज सिद्धार्थ कायम ऑलराऊंडच्या भूमिकेत असणारा सिद्धार्थ गोलंदाज मार्कवर. स्ट्राईक लाईनला विकास, नॉन स्ट्राईकला जगदीश. सलामीची जोडी मैदानात दाखल. प्रारंभिक जोडी 12 चेंडू आणि 16 धावसंख्येचं आव्हान. प्रति षटकामध्ये तुम्हाला 8 धावा जमा कराव्याच लागतील. त्वरित सामना चालू करायचा आहे. सामना सुरुवात वैयक्तिक गोलंदाजी पहिल्या संघाकडून षटक क्रमांक 1 घेऊन सिद्धार्थ गोलंदाजा ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज सिद्धार्थ. विकासाचा मार असेल. चेंडू मात्र फिरकावून चेंडू मात्र हायवे पाहूया झेल होतो काय. इथं मध्ये झेल मात्र सुटला गेला. 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. इथे मात्र धावांचा मात्र श्रीगणेश होतोय. इथे मात्र जजमेंट
बरोबर भेटली नाही आणि चेंडू मात्र हातामधून निसटला गेला आणि 2 धावसंख्या इथे पूर्ण केल्या. पुन्हा सज्ज गोलंदाज सिद्धार्थ टू विकासाचा माल असेल. विकास मात्र सज्ज झालाय. इथे मात्र गाडी मात्र बाद होता. इथं मात्र विकासची खेळी मात्र इथं संपुष्टात आली. विकास बॅक टू पॅवेलियन सरळ बॅट कट घेऊन चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला आणि एसटी रक्षण कोणती चुकी केली नाही. सुरेख झेल टिपला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी मात्र बाद होतोय. विकास बॅक टू पॅवेलियन आणि पहिला विकेट पोहतोय तो 2 अंकावरती. विकास निराज भावने मात्र तंबूच्या आश्रयाला. थोडासा रंगतदार सामना आहे. काय घडेल काय बिघडेल. मागचा सामना पण पाहिला असेल. रंगतदार सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता आणि एका चेंडू 2 धावसंख्या असताना कुठेतरी चुकी केली गेली. चुकीला माफी नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एखादी चूक केली तर तुमचा संघ पराभवाच्या छायेत लोटला जाऊ शकतो. प्रत्येक चेंडूवर सतर्क राहणे खूप गरजेचं आहे. पुन्हा सज्ज झालाय तो गोलंदाज सिद्धार्थ आर्यनचा मारा असेल. आर्यनला मात्र धावा नक्कीच जमा कराव्या लागतील. आर्यन आणि जगदीशला. सज्ज झालाय तो सिद्धार्थ आर्यनचा मारा असेल. $150 चेंडू फेकला गेला. $150 तिथे चेंडू फेकला गेला. थोडासा आता मात्र सामना रंगतदार होतोय. काहीतरी बिघडतंय काहीतरी घडतंय असं पाहूया. पुन्हा सज्ज सिद्धार्थ आर्यन मारा. आर्यनला मात्र आक्रमक सिंगल डबल नक्कीच करावे लागतील. पुन्हा सज्ज सिद्धार्थ. चेंडू मात्र भिरकावून द्या. चेंडू गेला. पाहूया सीमा रेषा बाहेर तो उत्तुंग षटकार. कधी पारड कर्जी गवळड संघाच्या बाजूने झुकतंय तर कधी पारड तुंबाड कदमवाडी संघाच्या बाजूने झुकलं जात आहे. कारण क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे. शेवटच्या चेंडूमध्ये काय गेलं सांगता येत नाही. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेट असाच रंग बदलणारा खेळ आहे क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत काय गेलं सांगता येत नाही. आता मग 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू 8 धावा. काय घडेल काय बिघडेल. कोणत्या बाजूने सामना कोणत्या संघाच्या बाजूने सामना झुकेल सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये हार आणि जीत नक्कीच होणार आहे. कधी हार होईल कधी जीत होईल. पण निराश होऊ नका मित्रांनो. कष्टाने हार होतील मात्र हार मात्र कधी होणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा. यश नाही एक नाही दिवस नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. पुन्हा सज्ज झाला तो गोलंदाज सिद्धार्थ आर्यन. सुरेख निर्धाव चेंडू इथं मात्र सांगता होते. आता मग या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सात चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा. चेंडू मात्र वन साइडला विरकावून दिलाय. इथे मात्र चुकी केली आहे. 2 धावसंख्या पूर्ण धावसंख्या पोहोचते 10 या अंकावरती. आता मध्ये 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. तुंबाड कदमोड संघाच्या पाठीराखांमध्ये उत्साह जल्लोष. नक्कीच मित्रांनो तुम्ही जिंका. तुमच्या गावासाठी तुमच्या वाडीसाठी तुमच्या पाठीराखांसाठी नक्कीच जिंका. स्पीडअप घ्यायचा आहे. पाहूया कर्जी गवलोडी संघ जिंकतोय काय. तुंबाड कदमवाडी नंबर संघ जिंकतोय. 6 चेंडू 6 धावांची गरज असेल. आता मला अंतिम षटक टाकण्यात सज्ज गोलंदाज रोशन आणि स्ट्राईक लाईनला येतो जगदीश. पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळू शकला नाही तो जगदीश. मात्र आता नॉन स्ट्राईकला होता. आता स्ट्राईक लाईनला आलाय आहे. एक आक्रमक फलंदाज आहे जगदीश.
रोशन टू जगदीश असा मारा असेल. पाहूया काय करतंय काय बिघडतंय. 6 चेंडू 6 धावा. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. 5 चेंडू 6 धावांची. थोडासा सामना झुकतोय. सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज रोशन. रोशनला अशाच बरी गोलंदाजी नक्कीच करावी लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. आणि जगदीशला मात्र चौकार षटकांच्या आतिषबाजी 6 धावा नक्कीच कराव्या लागतील. तुमची पाठरे की तुमचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी वाट पाहतोय. नक्कीच जगदीशला आणि आर्यनला चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकला. चेंडू मात्र रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. पुन्हा सज्ज झाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रोशन. रोशनला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलं आहे. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय तो रोशन. रोशनच्या खांद्यावर जबाबदारी आपल्या संघाची. स्पीडअप घ्या मित्रांनो. पाच चेंडू 6 धावा समीकरण. स्पीडअप घ्या. येणारे 5 चेंडू 6 धावांची गरज आहे तुंबाड कदमवाडी नंबर संघाला. पाहूया दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज रोशन. चेंडू मात्र हलक्यात मारला. मारलेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न. दुसरी धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू 4 धावा. पाहूया काय करताय काय बिघडताय. रोशनला चांगल्या पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. डॉट्स रुपये चेंडू नक्कीच इथे फेकावी लागतील. डॉट्स रुपयाच्या चेंडूची डिलिव्हरी नक्कीच करावी लागेल. गोलंदाजी यॉर्कर पद्धतीचा नक्कीच मारा करावा लागेल. बात रोशन टू जगदीश असा मारा असे. चेंडू मात्र भिरकावून दिला. पाहूया काय घडतंय. 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. चौदा धावसंख्या. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावांची गरज असेल. 3 चेंडू 2 धावा. स्पीडअप घ्या मित्रांनो. टीम मीटिंग घ्यायची नाही. 3 चेंडू 2 धावांची गरज असेल. चौगुलवाडी संघाचा कॅप्टन्सला विनंती करतो आपण त्वरित यायचा इकडे. चौगुलवाडी संघ कॅप्टन्स आपण यायचा आहे टॉस साठी. पुरुष चौगुलवाडी संघाचा कॅप्टन्सला विनंती करतो की आपण नाणेफेसाठी तुरंत यायचं आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज असेल. पाहूया रोशन सज्ज. इथे मात्र काहीतरी बिघडताय. आता मात्र सामना झुकला जातोय. काय गेलेल काय बिघडेल. 2 चेंडू 2 धावा. कधी सामना कर्जी गवळी संघाच्या बाजून झुकतोय तर कधी तुंबाड कदमवाडी संघाच्या बाजून झुकतोय. काय असेल याला क्रिकेट बोलतात. 6 चेंडूवर 6 षटकार येण्यामध्ये क्रिकेट. 6 चेंडू मध्ये एकही धाव न निघण्यामध्ये क्रिकेट अनिश्चितचा खेळ. शेवटच्या चेंडूमध्ये काय घडेल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो तसा क्रिकेट पण रंग बदलतो. पाहूया काय घडेल काय बिघडेल. पाहूया 2 चेंडू 2 धावा. या चेंडूवर निर्णायक असेल सामन्याचा निकाल. या चेंडूवर काय करते पाहूया. जगदीश मात्र सज्ज. रोशन गोलंदाजीच्या मार्कवर. रोशन टू जगदीशाचा मारा असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा सज्ज गोलंदाजीच्या मार्कवर रोशन टू जगदीश. चेंडू मात्र हलक्यात मारा. चेंडू पाहूया. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न होता. दुसरी धावसंख्या सहज पूर्ण. आणि विजय संघ झालेला आहे. तुंबाड कदमवाडी संघ विजय झालेला. विजय संघाचे मनपूर अभिनंदन.